नगरसेवक, त्याचबरोबर आमचे शहरातील सर्व नगरसेवक सुरेशदादा चौधरी तिथे उपस्थित होता, आमचे पप्पू भैया आहेत, या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत राणे, या सर्वांना घेऊन तसेच इतर कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही जो दौरा केला त्यातून या गोष्टी आमच्या लक्षात आल्या की खरोखर ग्रामीण भागाला आणि शहराला देखील कुठेतरी ऐकून घेणाऱ्यांची आणि ते ऐकून घेऊन लोकांसाठी काहीतरी करणाऱ्यांची गरज आहे। शिवसेना आधीपासूनच हे काम करते, 12 महिने 13 काळ आरोग्यासाठी काम करणारी, समाजसेवा 80% समाजकारण 20% राजकारण करणारी संघटना आहे। त्यातूनच आम्ही जो साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवसंपर्क अभियानाचा दौरा सुरू केलाय, त्यातून ज्या गोष्टी आम्हाला लक्षात आल्या त्यातून आम्ही माझ्याच वाढदिवसानिमित्त आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण 1-2-3 गोष्टी आता नवीन सुरुवात करायची। त्याच उद्देशानं आम्ही आपल्याला बोलवलंय। तर त्याच्यामध्ये एक अडीअडचणीच्या वेळेला एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ही एक संकल्पना आमच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि ती माझ्या वाढदिवसापासून सुरू करावं असं त्यांनी सांगितलं, ठरवलं। तर त्यातून आम्ही त्यासाठी एक नंबर या परिसराचा, वरणगाव परिसराचा तालुक्यातील जनतेसाठी देतोय की ज्या काही समस्या असतील, अडीअडचणी असतील, कुठे दुर्घटना असेल, आरोग्यविषयक काही कामं असतील किंवा काही नागरिकांना लाभार्थ्यांना येणाऱ्या समस्या असतील, त्यासाठी आम्ही एक नंबर आज जाहीर करतोय, जो वाढदिवसाच्या दिवशी जाहीर केलेला आहे, परंतु पुन्हा एकदा जनतेपर्यंत पोहोचवा म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही तो नंबर देतोय। शिवसेनेतर्फे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हा नंबर असेल 80 55 743 555। या नंबरवर आपली समस्या, आपली अडचण असेल, ती अडचण नागरिकांनी मेसेजद्वारे कळवली तरी चालेल, फोन करून कळवली तरी चालेल आणि आपली अडचण आपल्या अडचणी संदर्भामध्ये कोणाशी संपर्क करून अडचण सोडवता येतील त्याचे थोडे डिटेल्स जर असले, शक्य झाले द्यायचे तर ते द्यायचे, म्हणजे आपली अडचण सोडवून आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आपल्यापर्यंत फोन कॉलद्वारे माहिती दिली जाईल आणि आपल्या अडचण सोडण्यासाठी प्रयत्न केले जातील। दुसरा विषय, काही लोकांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भेटायचं असतं, परंतु आता जो तो पदाधिकारी, जो तो कार्यकर्ता प्रत्येक वेळेस उपलब्ध असेल असं काही होत नाही। शिवसेना तशी ग्रामीण भागापर्यंत आहे, ग्रामीण भागापर्यंत शाखा आहे, परंतु शाखा प्रमुखांपर्यंत, शाखा पदाधिकाऱ्यांपर्यंत बऱ्याचदा पोहोचणं काही लोकांना शक्य होत नाही किंवा शक्य होतं पण काही वेळेला कम्युनिकेशन होत नाही आणि त्यामुळे ते कामं तशीच अपूर्ण राहून जातात। तर या आपल्या वरणगाव शहराच्या बाजाराच्या दिवशी मंगळवारी, येत्या मंगळवारपासून म्हणजे उद्यापासूनच सकाळी 9 ते 12, दर मंगळवारी सकाळी 9 ते 12 या कालावधीमध्ये आम्ही याच ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयाच्या मागच्या बाजूला श्री गणेशदादा झोपे यांच्या घराजवळ शिवसेनेचं जे शहर मध्यवर्ती शहर कार्यालय आहे, वरणगाव शहर कार्यालय, तेथे जनता दरबारचं आयोजन केलेलं आहे। यातून जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्याच्यावर जागेवरच निराकरण करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असेल, तर नागरिकांनी याचाही लाभ घ्यावा। त्याचे अनेक प्रकारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील जनतेला अनेक अडचणी येत असतात, त्यासाठी एक शिवसेनेतर्फे रक्तदाता सूचित करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे। त्यामध्ये जवळपास आतापर्यंत 14 तारखेपासून आतापर्यंत 3 दिवसामध्ये जवळजवळ 103 रक्तदात्यांची नोंदणी झालेली आहे। तर ती अशी रक्तदाता सूची आम्ही तयार करतोय। ती सूची पुढे येत्या मार्च महिन्यामध्ये ती प्रकाशित केली जाईल आणि त्या सूचीवर देखील शिवसेना कार्यालयामध्ये जो कोणी रक्तासाठी फोन करेल त्याला रक्तदाता उपलब्ध करून देण्याचं काम शिवसेनेमार्फत होईल। आता पुढे राजूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। यामध्ये देखील संघटनेमार्फत आम्ही चांगलं यश मिळवू, चांगले उमेदवार देऊ, लोकांच्या पसंतीतले उमेदवार देऊ। शक्यतो शिवसेना ही स्वतंत्र इलेक्शन लढेल या भागात। आमच्या 6 पेक्षा अधिक भाजपा पक्षाचे त्या ठिकाणी 15 नगरसेवक। मुळामध्ये माहितीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी जे नगर परिषद अधिनियम वाचलेले आहे त्या नियमाच्या अनुषंगाने
विरोधी पक्ष नेतेपद हे मुळात क दर्जाच्या नगर परिषदेला अधिकृत नाही अशी माझी माहिती आहे. दुसरा विषय असा आहे की मुळामध्ये जर असेल तर 15 नगरसेवक असलेल्या भारतीय जनता पक्षाला पक्ष नेतेपद मिळाले. मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्ष संघटनेच्या माध्यमातून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात संपूर्ण ग्रामीण भागामध्ये केलेली असताना फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये शिवसंपर्क अभियानाला प्रतिसाद मिळाला. त्या अनुषंगाने संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय समाधानजी माने सर यांनी शिवसंपर्क अभियान राबवण्याच्या संदर्भात त्याची सुरुवात केलेली आहे. आपला भुसावळ विधानसभा मतदारसंघ झाल्यानंतर रावेर असेल, मुक्ताईनगर असेल, बोदोड असेल, सावदा, फैजपूर वगैरे जे चोपडा तालुका वगैरे जे काही तालुके असतील त्या तालुक्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, या बाबतीमध्ये पक्ष संघटन कशा पद्धतीने वाढेल आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा हा जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायतीवर कसा फडकेल